नमस्कार. मी अनिकेत कदम आणि आपण या लेक्चर सीरीजमध्ये एम-पी-एस-सीचे टॉपिक वाईज प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करत आहात. आणि आजचा जो आपला टॉपिक आहे, ते टेन्स वरती जे रिसेंट इयर्समध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत ते एम-पी-एस-सीने, ठीक आहे. जसं राज्यसेवा असेल, पी-एस-आय असेल, एस-टी-आय असेल, ए-एस-ओ असेल, हे आपण क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. त्याच्यासोबत आपण टेन्सची थिअरी पण डिस्कस करूयात या लेक्चरमध्ये. अंडरस्टूड? ठीक आहे. नाऊ सी टेन्स टेन्स म्हटल्याच्या नंतर 100% यू कॅन एक्सपेक्ट 1 to 2 क्वेशन्स इन एनी एक्झाम. तर एम-पी-एस-सी मध्ये पण आहे. जर इंग्लिश सेक्शन असेल तर तिथे 1 ते 2 क्वेशन्स असणारच आहेत टेन्सचे. कारण या टॉपिकचा इम्पोर्टन्स हा इंग्लिश ग्रामरमध्ये खूप जास्त आहे. ठीक आहे. मग आपण पाहूयात कशा टाइपचे क्वेशन्स विचारते एम-पी-एस-सी. ठीक आहे. पहिला क्वेश्चन. सी फर्स्ट क्वेश्चन इज आय सॉ आपल्याला काय करायचंय इनकरेक्ट सेंटेन्स कुठला आहे हे तो आयडेंटिफाय करायचंय. आपल्याकडे 4 सेंटेन्सेस आहेत. त्याच्यातला पहिला आहे आय सॉ अ गुड फिल्म येस्टरडे. नाऊ सगळ्यात अगोदर तर मला टेन्स माहिती असायला हवेत. आपल्याकडे 3 टेन्स आहेत. प्रेझेंट टेन्स आहे, पास्ट टेन्स आहे आणि फ्युचर टेन्स आहे. ठीक आहे. आता या तिन्हीमध्ये पण काय डिव्हायडेशन आहेत. म्हणजे जसं सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स एंड प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सेम इज इन पास्ट एंड सेम इज इन फ्युचर. ठीक आहे. म्हणजे असे टोटल किती 12 टेन्स आहेत. त्याचं सगळ्यांचं बेसिक फॉर्म्युलेशन कसं असतं, हे माहिती असणं सगळ्यात अगोदर आपल्याला गरजेचं आहे. सेकंड थिंग की मला लगेचच्या लगेच आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. क्वेश्चन पाहिला मी, की क्वेश्चनच्या नंतर लगेच मला हा टेन्स कुठला आहे? हा सेंटेन्सचा टेन्स कुठला आहे? तसं पहा, मी इथे एक शॉर्टमध्ये सांगण्याचा ट्राय केलंय. तर प्रेझेंट टेन्स आहे. प्रेझेंट टेन्समध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स. व्हॉट इज सिंपल प्रेझेंट टेन्स? जेव्हा आपण व्हर्बचा बेस फॉर्म असतो किंवा व्हर्बला एस, ई-एस, आय-एस लागलेला असतो किंवा डू, डज हा असतो. एवढं सांगितलं मी. तो असतो सिंपल प्रेझेंट. ठीक आहे. कंटिन्युअस टेन्स कुठला असतो? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स एम, इज, आर प्लस व्ही4 असेल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तसंच हॅव, हॅज प्लस व्ही3 हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स. हॅव, हॅज प्लस बीन प्लस व्ही4 हा काय असेल? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. अंडरस्टूड? हे एवढं समजलं? लक्षात ठेवायचं हे पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय असतं? वर्बचा सेकंड फॉर्म असतो. अदरवाईज डिड प्लस व्ही1 जिथे दिसला तो पण सिंपल पास्ट टेन्स. एक तर वर्बचा सेकंड फॉर्म किंवा डिड प्लस व्ही1. पास्ट कंटिन्युअस टेन्स वॉज, वर प्लस व्ही4. ठीक आहे. पास्ट परफेक्ट टेन्स हॅड प्लस व्ही3 आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हॅड बीन प्लस व्ही4. समजलं हे? ठीक आहे. नाऊ फ्युचर टेन्स. फ्युचर मध्ये काय? शाल, विल. मी शाल नाही लिहिलं इथे. ठीक आहे. तर शाल, विल प्लस शाल और विल प्लस व्ही1 वर्बचा फर्स्ट फॉर्म हा सिंपल फ्युचर टेन्स मध्ये असणार आहे. मग नंतर विल बी प्लस व्ही4 शाल बी और विल बी प्लस व्ही4 म्हणजे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. शाल हॅव और विल हॅव प्लस व्ही3 म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स काय? शाल हॅव और विल हॅव बीन प्लस व्ही4. ठीक आहे. म्हणजे हे बेसिक फॉर्मेशन आहे. आय होप हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. म्हणजे मी क्वेश्चन डिस्कस करण्याच्या अगोदर हे एक तुम्हाला सांगितलं फास्टमध्ये. नाऊ क्वेश्चन. पहिला क्वेश्चन जो आहे, आय सॉ गुड फिल्म येस्टरडे. त्याचा टेन्स कुठला आहे सगळ्यात अगोदर तर मी ते आयडेंटिफाय. हा टेन्स जो आहे, हा टेन्स आहे पास्ट टेन्स. कुठला पास्ट टेन्स? सिंपल पास्ट. पहा सर, तर व्ही2 दिसला मला इथे. वर्बचा सेकंड फॉर्म आहे. ठीक आहे. वर्बचा सेकंड फॉर्म आहे आणि व्ही2 आहे. आता पहा, हा ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे का? एक रूल असतो. व्हॉट इस द रूल? इफ एनी पास्ट टाईम इस मेन्शन इन द सेंटेन्स कुठलाही पास्ट टाईम मेन्शन असेल, दॅट सेंटेन्स शुड बी इन अ सिंपल पास्ट टेन्स. ठीक आहे. तर कसं? पास्ट टाईम कुठला आहे? येस्टरडे. येस्टरडे म्हणजे काल. ठीक आहे. तर काल हा पास्ट टाईम झाला. पास्ट टाईम आहे म्हणजे कुठला अ, हे पाहिजे टेन्स पाहिजे आपल्याला सिंपल पास्ट पाहिजे आणि आहे का सिंपल पास्ट? आहे. ठीक आहे. व्हॉटएव्हर येस्टरडेच्या व्यतिरिक्त काय असेल? लास्ट मंथ, लास्ट वीक, लास्ट इयर, इन 1980. ठीक आहे. असं काही पण लास्ट मंडे असेल, लास्ट सॅटरडे असेल, काही पण असू द्या. ते पास्ट टाईम दिसला, तो सेंटेन्स जो असायला पाहिजे तो सिंपल पास्ट टेन्स.
ठीक आहे. येस्टरडे होता म्हणून हा सिंपल पास्ट मध्ये आहे, तर ग्रामॅटिकली करेक्ट आहे. नथिंग इज रॉंग. दिस इज द रूल. रिमेंबर दिस रूल. ठीक आहे. मग देन सेकंड, द ट्रेन लेफ्ट बिफोर आय अराइव्हड. नाऊ इंटरेस्टिंग आहे. काय पहा, सगळ्यात अगोदर आयडेंटिफाय करा की ट्रेन लेफ्ट. ट्रेन लेफ्ट हा एक क्लॉज आहे आणि बिफोर आय अराइव्हड हा आय अराइव्हड हा दुसरा एक क्लॉज आहे. ठीक आहे. त्या क्लॉजचे आपल्याला टेन्स आयडेंटिफाय करायचे. ट्रेन लेफ्ट हे सब्जेक्ट आणि वर्बचा सेकंड फॉर्म. आय अराइव्हड सब्जेक्ट आणि वर्बचा सेकंड फॉर्म. दोन्ही पण काय आहेत? सिंपल पास्ट टेन्स. ठीक आहे. नाऊ सी देअर इज द कन्सेप्ट. आज कुठला डे आहे? कन्सिडर टुडे इज अ जस्ट कन्सिडर आज संडे आहे. ठीक आहे. काल कुठला होता? तर काल सॅटरडे होता. हा सॅटरडे. परवा कुठला होता? फ्रायडे. ठीक आहे. हे समजलं एवढं? संडे, सॅटरडे, फ्रायडे. नाऊ संडे आज आहे. कन्सिडर करूया. तर मग आज म्हणजे काय झाला? प्रेझेंट झाला. ठीक आहे. सॅटरडे. सॅटरडे म्हणजे काय? की काल होता. काल म्हणजे काय झाला? हा पास्ट झाला. फ्रायडे. हा फ्रायडे काय झाला? हा पण पास्ट झाला. पण सांगा मला, सॅटरडेचा पण पास्ट फ्रायडे आहे. ठीक आहे. संडेसाठी ओन्ली पास्ट सॅटरडे आणि सॅटरडेसाठी पास्ट, पास्ट ऑफ पास्ट. पास्टचा पण पास्ट. हा कुठला आहे? फ्रायडे आहे. मग हा जो फ्रायडे आहे, कन्सिडर इट ॲज अ पास्ट परफेक्ट टेन्स. आणि जो सॅटरडे आहे, हा काय? सिंपल पास्ट टेन्स. समजली का कन्सेप्ट? सिंपल पास्ट आणि पास्ट परफेक्ट मध्ये डिफरन्स काय आहे? कधी यूज करतो? ठीक आहे. तर एखादी ऍक्शन आहे, सपोज म्हणजे ती ऍक्शन ऑलरेडी पास्ट मध्ये आहे. मी काहीतरी इन्सिडेंट सांगतोय. ठीक आहे. मी जेव्हा गेलो होतो तिथे, तेव्हा असं झालं होतं. ते मी गेलो होतो त्याच्या अगोदरच काहीतरी झालं होतं. म्हणजे जेव्हा गेलो होतो, हे कशात पाहिजे? सिंपल पास्टमध्ये आणि काहीतरी झालं होतं. हे कशात पाहिजे? पास्ट परफेक्टमध्ये. जशी ही कन्सेप्ट पाहिली. तर सेम कन्सेप्ट अप्लाय करायची आपल्याला आणि दिस इज रिमेंबर दिस इज इम्पोर्टंट कन्सेप्ट कारण ही कन्सेप्ट खूपदा तुम्हाला समोर रिपिटेशनमध्ये येणार आहे. समजली ही कन्सेप्ट? नाऊ सी हिअर. ट्रेन लेफ्ट बिफोर आय अराइव्हड. तुम्ही आधी गेले. ठीक आहे. समजा तुम्ही गेले. तुम्ही जाण्याच्या अगोदरच ट्रेन गेली होती असं म्हणायचं ना. ट्रेन लेफ्ट बिफोर मी जाण्याच्या अगोदर गेली होती. तर तुम्ही गेले होते आणि त्याच्या अगोदर ट्रेन गेली होती. एक पास्ट परफेक्ट पाहिजे. पास्ट परफेक्ट काय? ट्रेन गेली होती आणि पास्ट परफेक्ट मध्ये काय असतो? हॅड प्लस व्ही3 असतो. इथे ओन्ली व्ही2 दिलेला आहे. चालेल का? नाही. पण ट्रेन हॅड लेफ्ट पाहिजे. अंडरस्टूड? तर मग हा एक रॉंग होता सेंटेन्स. समजली कन्सेप्ट? थर्ड, इफ आय हॅड अ कार, ठीक आहे, थिंग्स वुड बी फाईन. नाऊ दिस इज कंडिशनल सेंटेन्स. काय असतं? इफ कंडिशनल सेंटेन्स मध्ये इफ सोबत जर का पहा, इफ सोबत जर का E2 असेल, तर समोर काय पाहिजे आपल्याला? वुड प्लस V1 हवंय. दिस इज द फॉर्म्युलेशन कंडिशनल सेंटेन्स मध्ये. तसंच इफ सोबत जर का फ्युचर मध्ये कंडिशन करायची असेल, हे पास्ट मध्ये ही कंडिशन काय असते? जस्ट की हायपोथेटिकल कंडिशन. म्हणजे असली असती तर आहे का? नाही. तर म्हणजे हे पास्ट हायपोथेटिकल कंडिशन. ही जी आहे, ही रिअलमध्ये फ्युचरमधले, की फ्युचरमध्ये कंडिशन करायचंय. मी जर का इफ सपोज मी इफ आय कम टू पुणे, आय विल मीट यू. मी जसं म्हटलं, मी पुण्याला आलो तर मी भेटेन. ठीक आहे. हे फ्युचरची कन्सेप्ट आहे. तर ॲक्शन फर्स्ट, की पुण्याला जाणार. मग फर्स्ट ॲक्शन शुड बी इन अ सिंपल पास्ट अँड सेकंड ॲक्शन शुड बी इन अ सिंपल फ्युचर. हा एक रूल आहे. तर इफ सोबत सिंपल प्रेझेंट, पास्ट म्हटलं वाटतं मी. सिंपल प्रेझेंट. इफ आय कम टू पुणे आणि आय विल मीट यू. दुसरा काय झाला? सिंपल फ्युचर. ठीक आहे. हा एक आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त काय आहे? एक रिग्रेट असेल. मीन्स अरे यार, अभ्यास केला असता तर एक्झाम क्लिअर झाली असती. तर रिग्रेटफुल कंडिशन करायची असेल. थर्ड काय आहे? इफ प्लस
हॅड प्लस बी थ्री. इफ आय हॅड स्टडीड, आय वुड हॅव क्लिअर्ड एक्झाम. ठीक आहे. I would have cleared exam. Would have plus V3. Understood the conditional sentence हे 3 टाइपचे कंडिशनल आहेत. ठीक आहे. हे रिग्रेट आहे, हे हायपोथेटिकल सिच्युएशन आहे, हे फ्युचर मधली कंडिशन आहे. ठीक आहे. मी सेंटेन्स पण सांगितलं तुम्हाला ओरली. नाऊ हां, वुडच्या जागी दुसरा मॉडेल ऑक्झिलरी वर्ब पण असू शकतो. शुड, माइट, ठीक आहे, कुड हे पण मॉडेल ऑक्झिलरी वुडच्या ऐवजी येऊ शकतं. धिस इज द कंडिशनल सेंटेन्स. नाऊ V2 असेल तर काय पाहिजे? वुड प्लस V1 हीच कन्सेप्ट इथे यूज करायची आपल्याला. या सेंटेन्समध्ये इफ आय हॅड अ कार. ठीक आहे. तर काय इफ आय हॅड कारमध्ये हॅड काय आहे हा? हॅड इज अ मेन वर्ब, नॉट हेल्पिंग वर्ब. पहा, ऑक्झिलरी वर्ब जे हॅड प्लस V3 दिलंय. तर हे जे हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब काय असतात? हेल्पिंग वर्बचं पण काम करतात, मेन वर्बचं पण काम. जर का हे अलोन एक्झिस्ट करत असतील, त्यांच्यासोबत दुसरा कुठला वर्ब नाहीये, दॅट मीन्स इट इज मेन वर्ब. जर का ते त्याच्यासोबत दुसरा कुठला तरी मेन वर्ब आहे, दॅट मीन्स इट इज हेल्पिंग वर्ब. तर इथे दुसरा कुठला मेन वर्ब नाहीये. हा काय आहे? हा मेन वर्बच आहे हॅड. मग हॅव हॅजचा V2 काय असतो? हॅड असतो. तर ठीक आहे. म्हणजे V2 आलाय. इफ प्लस V2 समोर काय पाहिजे? वुड प्लस V1 पाहिजे. वुड आलेला आहे. बी हा मेन वर्ब आहे इथे. बी V1 आहे. ठीक आहे. वुड प्लस V1 बरोबर आहे. सेंटेन्स इज करेक्ट. ठीक आहे. डन. नाऊ लास्ट सेंटेन्स ते पण रीड करा. हा काय असणार आहे? इफ ही रीड बायबल एव्हरी डे. सी रीडचा फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म काय असतो? रीडच असतो. मग सर ओळखायचं कसं काय? हा V2 आहे. कारण V2 हेल्पिंग वर्ब तर नाही याच्यासोबत. तर मग काय असू शकतो? एक तर V1 असू शकतो किंवा V2 असू शकतो. ठीक आहे. V2 तर नाहीये. का V2 नसू शकतो? इथे दिलंय एव्हरी. नाऊ एव्हरीडे मीन्स इट इज हिज हॅबिट. जर का कोणती हॅबिट शो करत असेल एखादा वर्ड म्हणजे एखादं सेंटेन्स, डेली रुटीन असेल, हॅबिट असेल, तो सेंटेन्स नेहमी असायला पाहिजे सिंपल प्रेझेंटमध्ये. ठीक आहे. एव्हरी डे आय वेक अप, ठीक आहे, अर्ली इन द मॉर्निंग. आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग एव्हरी डे. म्हणजे ही हॅबिट आहे. तर वेकअप मी काय ठेवलं? सिंपल प्रेझेंटमध्ये म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म ठेवला. आता इथे वर्बचा फर्स्ट फॉर्म तर ठेवेल मी रीड. ठीक आहे. बट मी काय सांगितलं होतं सिंपल प्रेझेंटमध्ये वर्बचा फर्स्ट फॉर्म येऊ शकतो किंवा वर्बचा एस, ईएस, आयएस फॉर्म येऊ शकतो. ठीक आहे. हा एस, ईएस, आयएस फॉर्म कसा येतो? सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंट नुसार. थर्ड पर्सन प्रोनाउन आहे इथे ही. तर ही सोबत रीड्स पाहिजे का रीड पाहिजे? ही रीड्स पाहिजे. ठीक आहे. मग हा एरर होता इथे रीड्स नाहीये. तो ही रीड्स बायबल एव्हरीडे. हा पण रॉंग आहे. तर मग करेक्ट कुठले कुठले आहेत? ए आणि सी. ए आणि सी कुठं ऑप्शनमध्ये आहे? देन अंडरस्टूड द क्वेश्चन. हा आपला पहिला क्वेश्चन होता. देन हे कंडिशनल सेंटेन्स मी सांगितले. सेकंड क्वेश्चन. नाऊ सी. आय हॅव सीन हिम फॉर सेव्हरल डेज. आता ह्याच्यामध्ये काय करायचंय? अगेन क्लिक टेन्सवाला करेक्ट सेंटेन्स फाइंड आउट करायचंय. आय हॅव सीन हिम, नॉट सीन हिम फॉर सेव्हरल डेज. हा पहिला सेंटेन्स. व्हेन आय फर्स्ट मेट हिम. आता ह्याच्यामध्ये पहा 2 गोष्टी आहेत. कन्सेप्ट आधी लक्षात ठेवा. सिन्स आणि फॉर याला काय म्हणतात? याला म्हणतात टाइम एक्सप्रेशन. हे सेंटेन्समध्ये यूज होतात टाइम एक्सप्रेस करण्यासाठी. हे दोन्ही टाइम एक्सप्रेशन आहेत. ठीक आहे. सिन्स काय आहे? सिन्स इज लाइक अ कंटिन्यूएशनमध्ये चाललं. ठीक आहे. आणि दुसरा जो हा आहे फॉर. फॉर इज लाइक अ त्याला रेषाखंड म्हणतो तुम्ही. स्टार्टेड समवेअर अँड एंडेड समवेअर. सिन्स स्टार्टेड समवेअर अँड स्टिल गोइंग ऑन. एंड कुठे आहे माहीत नाही. म्हणजे काय? सिन्स कधी यूज करणार मी? जेव्हा असा टाईम सांगायचा आहे. म्हणजे आय हॅव नॉट डन एनी वर्क सिन्स मंडे. ते मंडे पासून केलं नाही आणि अजून पण चालूच आहे ते. आत्तापर्यंत केलं नाही आणि समोर मी काही एक्सप्लेन नाही केलं कधीपर्यंत. ते मी मंडे फक्त स्टार्टिंग पॉइंट ठेवलाय. आय डोंट नो द व्हेअर इट इस द एंड. व्हेअर इस द एंड. ठीक आहे. फॉर मध्ये काय आहे? फॉर मध्ये फिक्स टाईम आहे. 2 अवर्स, 2 मंथ्स, 3 इयर्स. ठीक आहे. फॉर सेव्हरल डेज, फॉर अ लाँग टाईम. हे काही टाईम म्हणजे एक्सप्रेशन्स आहेत. फॉर अ लाँग टाईम चालतो, फॉर सेव्हरल डेज चालतो. पण सिन्स मध्ये काय? सिन्स 1980, सिन्स मंडे, सिन्स जानेवारी.
म्हणजे समव्हेअर स्टार्टेड एंड पॉइंट माहिती नाही. हे टाईम एक्सप्रेशन आहे. एवढं समजलं? नाऊ पहा, हे जे टाईम एक्सप्रेशन आहेत ना, देअर इस अ रूल. हे नेहमी म्हणजे कंटिन्युअस टेन्समध्ये कधीच नसतात. जर का मला आत्ता कोणी विचारत असेल, की "सर व्हॉट आर यू डूइंग?" तर मी काय रिप्लाय देईल, "सर आय एम टीचिंग." मी असं नाही म्हणणार, की "सर आय एम टीचिंग सिन्स मॉर्निंग." जर का मला असं म्हणायचं आहे, सकाळपासून शिकवायचंय, तर शिकवतोय. तर मी काय म्हणणार आहे, "सर आय हाव बीन टीचिंग सिन्स मॉर्निंग." ते मी स्टार्ट केलंय मॉर्निंगला आणि स्टिल गोइंग ऑन. समव्हेअर इट इस परफेक्ट अँड समव्हेअर इट इस कंटिन्युअस. तर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. तर म्हणजे हे सिन्स आणि फॉर टाईम एक्सप्रेशन कशात असतात? ईदर इन अ परफेक्ट टेन्स और परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हा एक रूल आहे. डन. टाईम एक्सप्रेशन 2 टेन्समध्ये असणार. एक तर परफेक्ट टेन्स किंवा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. नाऊ सी, आय हाव नॉट सीन हिम. हा कुठला आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. फॉर सेव्हरल डेज बरोबर आहे. ठीक आहे. रूल अकॉर्डिंगली बरोबर आहे. देन नेक्स्ट, व्हेन आय फर्स्ट मेट हिम, ही वॉज स्टडीइंग. मी जेव्हा त्याला भेटलो होतो, तेव्हा तो पेंटिंग स्टडी करत होता. ठीक आहे. ते पास्ट टेन्समध्ये मी जेव्हा भेटलो होतो, तेव्हा त्याचं काहीतरी चालू होतं. समवेअर इन अ पास्ट दॅट ॲक्शन वॉज गोइंग ऑन. ही वॉज स्टडीइंग. बरोबर आहे. ठीक आहे. मग हा पण बरोबर आहे. देन थर्ड सेंटेन्स, ही फेल इल. पहिला सेंटेन्स हा जो क्लॉज आहे पहिला. ही फेल इल म्हणजे काय? तो आजारी पडला होता. अँड इज ऑन लिव्ह टुडे आणि आज लिव्हवर आहे. पहा, काल आजारी पडला होता या कधी आजारी पडला होता माहीत नाही. आज लिव्हवर आहे चालेल का? आणि रिमेंबर एखादा सेंटेन्स पास्ट टेन्समध्ये स्टार्ट झालेला असेल ना, दॅट सेंटेन्स शुड एंड इन अ पास्ट टेन्स ओन्ली. मग इथे सिंपल पास्ट आणि इज म्हटल्याच्या नंतर काय आला? इज म्हटल्याच्या नंतर हा प्रेझेंटमध्ये गेला. हा नाही चालणार. मग इथे काय पाहिजे? इथे ही हॅज फॉलन इल. जे प्रेझेंटमध्ये इज सिक. ही हॅज फॉलन इल आणि समोर इज ऑन लिव्ह टुडे सिंपल प्रेझेंट आणि आज सुट्टीवर आहे. म्हणजे आज आजारी पडलाय म्हणून आज सुट्टीवर आहे. बट काल आजारी पडला म्हणून चालेल का? नाही. हा रॉंग झाला. ठीक आहे. देन फोर्थ सेंटेन्स, वी वेट फॉर यू ॲज लाँग ॲज यू विश. आताच मी तुम्हाला कंडिशनल सेंटेन्समध्ये सांगितलं होतं. इफ वालं. ठीक आहे. ही पण कंडिशन असते. नॉट ओन्ली की इफच कंडिशन शो करतो. ॲज लाँग ॲज. वी वेट. आम्ही वेट करणार आहात. जोपर्यंत यू विश. जोपर्यंत तुम्हाला वाटतं ना, तोपर्यंत वेट करणार. हे काय आहे? हे पण कंडिशन आहे. मग ॲज लाँग ॲजनं कंडिशन शो होतंय. कंडिशनल सेंटेन्समध्ये ॲक्शन फर्स्ट शुड बी इन अ सिंपल प्रेझेंट आणि ॲक्शन सेकंड शुड बी इन अ सिंपल फ्युचर. असा रूल आहे. ठीक आहे. नाऊ पहा, ॲक्शन फर्स्ट काय आहे? आम्ही वेट तुम्ही विश करणार म्हणजे वी विल वेट की काय? आम्ही वेट करणार. ही ॲक्शन सेकंड झाली आणि तुम्ही विश करा, तोपर्यंत आम्ही वेट करणार. ठीक आहे. मग वी विल वेट फॉर यू ॲज लाँग ॲज यू विश. हा नाही चालणार. ओन्ली वेट दिलेला आहे. विल पाहिजे आपल्याला. फ्युचरमध्ये पाहिजे. ठीक आहे. वी विल वेट फॉर यू. ऑप्शन कुठला? बी आणि डी. बी आणि डी कुठे आहे? सी आणि डी. आय थिंक ऑप्शनमध्ये नाहीये. बट सॉरी. डी डी नाही. सी आणि डी. सी आणि डी कुठे आहे? सी आणि डी. 4. ठीक आहे. अंडरस्टूड? हा होता सेकंड क्वेश्चन. देन थर्ड क्वेश्चन. नाऊ सी. हा एक सेंटन्स आहे. ईझी क्वेश्चन आहे. कुठल्या टेन्समध्ये इट हॅज बीन रेनिंग सिन्स 8:00 दिस मॉर्निंग. द टेन्स यूज्ड इन अ सेंटेन्स इज. ठीक आहे. हा प्रिंटिंग मिस्टेक. इन दिस मॉर्निंग असं पाहिजे होता. हा नाही. हा जो आहे इट हॅज बीन रेनिंग. हे गरजेचं आहे आपल्याला. इट हॅज बीन रेनिंग सिन्स 8:00 धिस मॉर्निंग. ठीक आहे. मग कुठल्या टेन्समध्ये आहे? पहा, हॅज बीन रेनिंग. आत्ताच सांगितलं होतं. कंटिन्युअस टेन्सलाच प्रोग्रेसिव्ह टेन्स पण म्हणतात. प्रोग्रेसिव्ह आणि परफेक्ट. ते हॅज बीन पर हॅव हॅज प्लस बीन प्लस बिफोर कशात असतो? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्येच. मग कशामध्ये असेल हा प्रोग्रेसिव्ह फॉर्म ऑफ प्रेझेंट टेन्स ओन्ली कंटिन्युअस टेन्स आहे का? नाहीये. ठीक आहे. पास्ट फॉर्म ऑफ परफेक्ट टेन्स पास्ट नाहीये. परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे का? नाही. ओन्ली हॅव प्लस व्ही 3 असलं असतं तर ठीक आहे. प्रोग्रेसिव्ह फॉर्म ऑफ परफेक्ट टेन्स त्याचाच मीनिंग परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ऑप्शन 4. ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन. हा जो क्वेश्चन आहे, हिज पॅरेंट्स लव्हज हिम अ लॉट.
ठीक आहे. हिज पॅरेंट्स लव्हज हिम अ लॉट. जसं त्याचे पॅरेंट्स आहेत. आता लव्ह सॉरी पॅरेंट्स. नाऊ पॅरेंट्स इस अ प्लुरल थिंग. नाऊ प्लुरल आई-वडील, पॅरेंट्स म्हटलं. प्लुरल आई-वडील असतील, कोणी पण असतील. ते त्याच्यावरती प्रेम करतात. मग प्लुरल सब्जेक्ट आहे. प्लुरल सब्जेक्टच्या नंतर वर्बचा बेस फॉर्म असायला पाहिजे. ठीक आहे. ते इव्हन मी सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंट लास्ट लेक्चरमध्ये पण सांगितलेलंच आहे तसं, की पॅरेंट्स प्लुरल आहेत. तर वर्ब पण आहे प्लुरलच पाहिजे आणि प्लुरल वर्ब काय असतो विथआऊट एस, ई-एस, आय-एस वाला वर्ब हा प्लुरल असतो. लव्ह चालेल का? नाही. पॅरेंट्स लव्ह हिम. ठीक आहे. हा रॉंग होता त्याच्यामुळं. ठीक आहे. देन हिज करेज वॉन हिम हॉनर. ठीक आहे. त्याच्या करेजमुळं त्याला रिस्पेक्ट भेटली, हॉनर भेटला, आदर भेटला, व्हॉटएव्हर. ठीक आहे. पास्टमध्ये नथिंग रॉंग बरोबर आहे. वी ऑल गॉट व्हेरी वेट. ठीक आहे. हे पण पास्टमध्ये सांगतंय आम्ही भिजलो होतो खूप जास्त. ठीक आहे. हा पण चालतो. मग नंतर हं, काय म्हटलं होतं? आयडेंटिफाय ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स. देन फोर्थ ऑप्शन दे आर बीन. हां, म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस. दे आर बीइंग वॉच्ड बाय. बीन नसतो. आर सोबत बीन कसं असणार? नाही. तर दे आर बीइंग वॉच्ड बाय द पॉप्स हे असायला पाहिजे आणि याच्यामध्ये वी ऑल गॉट व्हेरी वेट हा पण बरोबर आहे. ऑप्शन कुठला असेल करेक्ट सेंटेन्स बी आणि सी. बी आणि सी कुठं आहे? सेकंडमध्ये. अंडरस्टूड? हे पॅसिव्ह व्हॉइसची कन्सेप्ट आहे. आर प्लस बीइंग प्लस मग व्ही3 असतो. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ॲक्टिव्हचा पॅसिव्ह. ठीक आहे. तर हा बी आणि सी मध्ये काय होता? करेक्ट सेंटेन्स होता. बाकी दोन्ही रॉंग होते. अंडरस्टूड? द नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट द एरर? एरर कुठे आहे? हा क्वेश्चन आहे कंप्लीट. शी हॅड बीन अ नर्स फॉर 3 इयर्स. ठीक आहे. हॅड बीन अ नर्स. हॅड प्लस व्ही3. बीन म्हणजे वर्बचा थर्ड फॉर्म. ठीक आहे. फॉर 3 इयर्स. टाइम एक्सप्रेशन परफेक्ट टेन्स मध्ये बरोबर यूज केलेला आहे. अँड देन नाऊ देन म्हणजे काय? की तेव्हा ती नर्स होती आणि नंतर देन म्हणजे नेक्स्ट. ठीक आहे. आणि तेव्हाचीच गोष्ट होते ना, पास्ट टेन्सची गोष्ट होते. पास्टमध्ये ती नर्स होती, परफेक्टमध्ये गेलं, पास्ट परफेक्टमध्ये आणि देन त्याच्यानंतर मग कशात जायला पाहिजे? सिंपल पास्टमध्ये जायला पाहिजे. इथे काय दिलंय? शी वॉन्ट्स टू स्टडी मेडिसिन. आत्ताचं बोलतोय का? सिंपल प्रेझेंट झाला. आत्ताची गोष्ट चालली का? नाही. पास्ट टेन्सची गोष्ट चालली. मग इथे शी वॉन्ट्स या शी वॉन्टेड? ही वॉन्टेड टू स्टडी मेडिसिन. हा होता प्रॉब्लेम. ठीक आहे. एरर इज इन लास्ट जो आहे डी. डी कुठे आहे ऑप्शनमध्ये? ए दिला बी सॉरी सी. हा सी होता ऑप्शन. तर सी. ठीक आहे. डन. देन नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. टेल मी द आन्सर. पहा. आय मेट रेनू आफ्टर आय हॅड फिनिश्ड माय वर्क. ठीक आहे. आत्ताच कन्सेप्ट सांगितली होती मी एक सिंपल पास्ट आणि पास्ट परफेक्टचा यूज. माझं जेव्हा काम झालं, तेव्हा मी भेटलो. ठीक आहे. तर मग हे दोन्ही पास्ट इन्सिडेंट आहेत. बट काम झालं, कंप्लीट केलं आणि नंतर मी भेटलो. ते काम झालं हे पास्ट ऑफ पास्ट आहे. आय हॅड फिनिश्ड ठीक आहे, पास्ट परफेक्टमध्ये आहे आणि आय मेट बरोबर आहे, सिंपल पास्टमध्ये आहे. काय आहे? करेक्ट सेंटेन्स आहे. डन. ही कन्सेप्ट तुम्ही परत एकदा पाहू शकता. ठीक आहे. देन सेकंड क्वेश्चन. व्हेन आय फर्स्ट सीन हिम, आय थॉट ही वॉज अ लॉयर. नाऊ सी. सीइंग हा वर्बचा फोर्थ फॉर्म आहे. बेसिक थिंग पहिली तर गोष्ट. थिंग सोबत काहीतरी इथे हेल्पिंग वर्ब नाहीये. एम, इज, आर काहीच नाहीये. डायरेक्ट वॉज वर पण नाहीये. नथिंग इज देअर. आणि दुसरी गोष्ट एक कन्सेप्ट असते स्टेटिव्ह वर्ब म्हणतात त्याला. कुठले स्टेटिव्ह वर्ब? आता स्टेटिव्ह वर्बचा फोर्थ फॉर्म नसतो. पहा इथे दिलाय मी. हे आहेत स्टेटिव्ह वर्ब. त्यांचा काय फोर्थ फॉर्म नसतो कधी पण. हे वर्बचा सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म, फर्स्ट फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतात. म्हणजे वर्ब ऑफ परसेप्शन काय की सी. आय एम सीइंग हिम या आय एम सीइंग हिम नाही चालत. कसं मी सांगेल सेंटेन्समध्ये. वर्ब ऑफ परसेप्शन कुठले-कुठले आहेत? सी आहे, टेस्ट आहे, स्मेल आहे, हिअर आहे. हे वर्बच्या फॉर्ममध्ये नाही चालणार. थिंकिंग प्रोसेसवाले जे वर्ब आहेत. थिंक आहे, नो आहे, आय एम नोइंग, आय एम मीनिंग, आय एम माइंडिंग. वर्बचा फोर्थ फॉर्ममध्ये हे एक्झिस्ट नाही करत. ठीक आहे. देन वर्ब शोइंग पजेशन जे पजेशन शो करतात, बिलॉंगिंग शो करतात. माझं काहीतरी आहे. ठीक आहे. हे काय आहे? ओन. आय एम ओनिंग अ कार.
म्हणजे ओनिंग अ कार असं नसतं. आय ओन अ कार ओन्ली. ठीक आहे. म्हणजे पोझेशनमध्ये व्ही फॉर ओनचा व्ही फॉर फॉर्म नसतो. कारण तो स्टेटिव्ह वर्ब आहे. ठीक आहे. नाऊ, हॅव, बिलॉंगिंग, पजेस हे पोझेशन वाले. वर्ब एक्सप्रेसिंग फीलिंग ऑफ स्टेट फीलिंग और स्टेट ऑफ माइंड. ठीक आहे. हे कुठले बिलीव्ह, लाइक, हेट, लव्ह, विश, डिझायर हे जे आहेत, हे वर्बच्या फॉर्ममध्ये नसतात. पण एक एक आय थिंक मॅकडॅवल्सचाच एक त्यांच्या त्याच्यामध्ये आहे. ते शेवटीला आय एम लव्हिंग इट असं म्हणतात. तर तुम्ही आता तर म्हटले, की सर हे जे फीलिंग शो करणारे वर्ब आहेत, त्याच्यामध्ये लव्ह आहे. लव्हचा फोर्थ फॉर्म नसतो. बट मॅकडॅवल्सच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ते म्हणतात, आय एम लव्हिंग इट. व्हाय? पहा, डिपेंड्स ऑन द युजेस, हाऊ वी यूज. बेसिकली यांचा फोर्थ फॉर्म नसतो, बट देअर आर सम एक्सेप्शन्स. कसे एक्सेप्शन्स आहेत? तर समजा अ, एक सेंटन्स घ्या. आपला सेंटन्स आहे, आय हॅव अ कार. हा सेंटन्स. म्हणजे माझ्याकडे कार आहे. आय एम हॅव्हिंग अ कार नाही चालणार. का नाही चालणार? हां. दुसरा एक आहे सेंटन्स, आय एम हॅव्हिंग अ डिनर. ठीक आहे. तिसरा सेंटन्स, आय एम हॅव्हिंग अ कार. आता आय हॅव अ कार पोझेशन शो करतोय. ठीक आहे. आय एम हॅव्हिंग अ डिनर. इथला जो हॅव आहे म्हणजे काय? आय एम ईटिंग अ डिनर. मी खातोय. तर इथल्या हॅवचा मीनिंग काय आहे? खाणे. तर मग ह्याचा व्ही फॉर फॉर्म चालतो. ठीक आहे. आय एम हॅव्हिंग अ कार. आता इथे मी काय म्हटलं होतं, पोझेशन शो करणारे जे वर्ड आहेत त्यांचा व्ही फॉर नसतो. तर इथं व्ही फॉर चालेल का? नाही चालणार. ठीक आहे. पण इथे आय हॅव अ कार हा चालतो. तर डिपेंड्स ऑन हाऊ डू वी यूज. ठीक आहे. त्याच्यानुसार कॉन्टेक्स्चुअली पण चेक करावं लागेल. तर जसं अजून मी काही एक्झाम्पल्स दिलेत. ही इज ओनिंग अ कार. ओन जे आहे पोझेशन शो करणं आहे. आता सांगितलं होतं व्हीचा वर्बचा फर्स्ट फोर्थ फॉर्म असेल का? नसणार आहे. ही ओन्स अ कार. बस. ठीक आहे. धिस इज रॉंग. काय करणार मी इथं? ओन्स अ कार करणार. ठीक आहे. धिस हाउस इज बिलॉंगिंग टू मी. बिलॉंगिंग शो करतोय, पोझेशन शो करतोय. बिलॉंगिंग वर्बचा फर्स्ट फॉर्म असतो. फोर्थ फॉर्म चालतो का? नाही चालत. मग काय चालेल इथे? बिलॉंग्स. ठीक आहे. आय एम सीइंग अ मॅन. ठीक आहे. हे जे आहेत, खातोय. वर्बचा फर्स्ट फॉर्म चालेल का? फोर्थ फॉर्म चालेल का? नाही चालणार. काय पाहिजे? आय सॉ अ मॅन या आय सॉ अ मॅन स्टँडिंग देअर. या आय सी अ मॅन स्टँडिंग देअर असं पण चालतंय. बट फोर्थ फॉर्म नाही चालणार. हे पण रॉंग आहे. हा पण रॉंग आहे. ठीक आहे. स्टेटिव्ह वर्ब काय होते? ज्यांचा काय नसतो? फोर्थ फॉर्म नसतो. हे होते स्टेटिव्ह वर्ब. नाऊ पहा इथे. ते सांगितलं आय फर्स्ट सीइंग हिम. म्हणजे मी ही कन्सेप्ट सांगितली. हे तर नॉर्मली पण तुम्ही आन्सर करू शकता. बट व्हॉट इस द कन्सेप्ट बिहाइंड इट? ठीक आहे. हे पण एक्सप्लेन केलेलं आहे. तर व्हेन आय फर्स्ट सॉ हिम, आय थॉट ही वॉज अ लॉयर. ठीक आहे. वॉज दिलेला आहे. कारण तो पास्टमध्ये. मग पाहिजे होतं सॉ नॉट सी. हा रॉंग आहे. ठीक आहे. नाऊ धिस इज इंटरेस्टिंग वन. ही जॉइन्ड आफ्टर हॅड हिज डिनर. हां. एक पहिला क्लॉज आहे ही जॉइन्ड. आफ्टर हॅड हिज डिनर. तर हॅडला पण कुठला हीच येतो प्रोनाउन. ठीक आहे. ही हॅडच म्हणायचं. ही हॅड हिज डिनर. आता ही जॉइन्ड आणि ही हॅड हिज डिनर. म्हणजे जेव्हा त्याचं जेवण म्हणजे ही जॉइन कधी? डिनर झाल्याच्या नंतर असं म्हणायचंय आणि इन्स्टंट लगेच म्हणायचंय. तर मग दोन्ही कसं हे सिंपल पास्टमध्ये हे सिंपल पास्टमध्ये हॅड पण काय झाला वर्बचा सेकंड फॉर्मचं काम करतो इथं. हा पण सिंपल पास्ट झाला. चालेल का? नाही चालणार. मी काय सांगितलं होतं एका ॲक्शनच्या नंतर एक ॲक्शन झाली. म्हणजे पहिलं काय काम केलं? पहिले डिनर कंप्लीट केलं आणि मग नंतर जॉइन केलं. ठीक आहे. डिनर कंप्लीट आधी केलं आणि कंप्लीट केलं. ठीक आहे. तर काय असायला पाहिजे? ही जॉइन्ड आफ्टर हॅड हिज डिनर. नाऊ सी हॅड प्लस हॅड लागतो.
कारण एक हॅड काम करतोय हेल्पिंग वर्बचा आणि दुसरा काम करतोय टेन्सचा सॉरी मेन वर्बचा. ठीक आहे. तर मेन वर्बचं काम करतोय म्हणून आफ्टर हॅड हिज डिनर. ठीक आहे. दुसरा सिम्पली असं पण म्हणू शकतो ही जॉइन्ड आफ्टर हिज डिनर. नथिंग यू डोंट नीड टू से हॅड. ही जॉइन्ड आफ्टर हिज डिनर. जस्ट दॅट्स इट. ठीक आहे. मग हा पण रॉंग आहे. तर आन्सर काय असेल बी आणि सी. काय सांगितलं होतं? करेक्ट सेंटन्स ओळखा म्हटलं होतं. ओके. तर ओन्ली ए. डन? देन नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. आय एम नोइंग हिम. आत्ताच जस्ट सांगितलेलं आहे. नो. ठीक आहे. हे जे आहे स्टेटिव्ह वर्ब आहे. स्टेटिव्ह वर्बचा फोर्थ फॉर्म असतो का? नाही. आय नो हिम फॉर अ लाँग टाईम या फिर आय हाव नोन हिम फॉर अ लाँग टाईम. बट नोचा वर्बचा फोर्थ फॉर्म नसतो. देन करेक्ट सेंटन्स फाइंड आउट करायचंय. ही हॅव लिव्हड हिअर फॉर 10 इयर्स. आता मी सांगितलं होतं फॉर टाईम एक्सप्रेशन दिलेलं आहे 10 इयर्स आणि हॅव लिव्हड प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये टाइम एक्सप्रेशन चालतो. बरोबर आहे. वी हॅव्हंट सीन पद्मा फॉर सेव्हरल मंथ्स. अगेन टाइम एक्सप्रेशन आहे आणि हॅव्हंट सीन म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. अगेन टाइम एक्सप्रेशन चालतो. मग काय करेक्ट फाइंड आउट करायचे होते? बी आणि सी. ओके. देन अंडरस्टूड द कन्सेप्ट. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8. ॲट सनसेटच्या ऐवजी आपल्याला कुठली रिप्लेसमेंट पाहिजे? ठीक आहे. वी रेस्टेड ॲट सनसेट. तर सनसेटमध्ये इव्हनिंगला जेव्हा सनसेट झाला त्या टाईमला आम्ही रेस्ट केलं. असं सांगायचंय. जेव्हा झाला. ठीक आहे. व्हेन वॉज कमिंग. जेव्हा येत होता तेव्हा असं काही आहे का? नाही. सनसेटच्या टाईमला ॲट म्हटलंय. ॲट म्हणजे दॅट टाईम, ॲट प्रेझेंट. ठीक आहे. तर मग कमिंग नाही चालणार. हॅड कम. ठीक आहे. नाव पहा. हॅड कम काय परफेक्ट झालं. हॅड कम जो आहे पास्ट परफेक्ट झाला. म्हणजे सनसेट होऊन गेला. असं करायचंय का? नाही. सनसेटच्या ड्युरिंगमध्ये. हे पण नाही चालणार. मग हॅज कम तर प्रेझेंटमध्ये झाला. हा पण नाही चालणार. इव्हनिंग व्हेन इव्हनिंग केम. तर जेव्हा सनसेट झाला तेव्हा सिंपल पास्टमध्ये ठेवायचंय आणि ॲट सनसेटच्या ऐवजी व्हेन इव्हनिंग केम हा एक रिप्लेसमेंट असू शकतो. अंडरस्टूड? देन क्वेश्चन नंबर 9. डॉग्स डॅश थ्रू आउट द नाईट. थ्रू आउट द नाईट म्हणजे रात्रभर. रात्रभर म्हटल्याच्या नंतर समथिंग वॉज गोइंग ऑन कंटिन्यूली असं सांगायचंय. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये डॉग बार्क्ड म्हटल्याच्या नंतर सिंपल पास झाला. कुत्रे भुकले होते रात्रभर. ठीक आहे. बट थ्रू आउट म्हटल्याच्या नंतर एक कंटिन्युटी शो करतं. कंटिन्युटी शो करत असेल तर कंटिन्युअस टेन्स वापरावं लागतं. ठीक आहे. आता कंटिन्युअस टेन्समध्ये ऑप्शन कुठला आहे? एकच आहे सेकंड आणि डॉग्स आहे, प्लुरल आहे, तर वर होता. डॉग्स वर बार्किंग. भुकत होते. ठीक आहे. कंटिन्यूमध्ये. देन नेक्स्ट क्वेश्चन. काय करायचं आपल्याला? टेन्स आयडेंटिफाय करायचे. हा अंडरलाईन पार्ट आहे. ठीक आहे. द ट्रेन विल हॅव लेट. आत्ताच मी सांगितलेलं आहे विल हॅव प्लस V3 म्हणजे कुठला झाला? फ्युचर परफेक्ट टेन्स झाला. फ्युचर परफेक्ट ऑप्शनमध्ये कुठं आहे? ठीक आहे. 4th ऑप्शन. हा राज्यसभा 2022 चा क्वेश्चन. देन क्वेश्चन नंबर 11. काय करायचंय आता याच्यामध्ये आपल्याला? त्यामध्ये करेक्ट करायचे की इनकरेक्ट? अच्छा, आयडेंटिफाय ग्रामॅटिकली करेक्ट. 3 सेंटन्स आहेत. कुठला ग्रामॅटिकली करेक्ट आहे? दे आर प्रिपेअरिंग फॉर द लेसन्स फॉर द एन्सुइंग एक्झामिनेशन. ठीक आहे. आता इथे फॉर लिहिलंय, पण फॉर टाईम एक्सप्रेशनसाठी नाहीये. ठीक आहे. एक्झामिनेशनसाठी दे आर प्रिपेअरिंग असं म्हणते. तर चालतं. दे आर प्रिपेअरिंग. डन. कारण दुसरा काही टाईम एक्सप्रेशन नाहीये. Rajan is doing this important work for the last 5 days. Now see. लास्ट 5 डेज. नाऊ हिअर टाईम एक्सप्रेशन आला. आणि टाईम एक्सप्रेशन कंटिन्युअस टेन्समध्ये येऊ शकतो का? मी आत्ता रूल सांगितला होता. टाईम एक्सप्रेशन एक इदर परफेक्ट टेन्समध्ये असतो, त्या परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये असतो. हा टेन्स कुठला आहे? कंटिन्युअस टेन्स. चालेल का? नाही चालणार. ठीक आहे. एक्झामिनीज स्टॉप्ड रायटिंग व्हेन इन्व्हिजिलेटर एंटर्ड द हॉल. ठीक आहे. नाऊ पहा, काही बुक्समध्ये याचं काय आन्सर आहे की हा पण रॉंग म्हटलेला आहे. बट पर्सनली आय फाउंड काय असतं सिंपल पास्ट आणि पास्ट परफेक्ट.
हे कधी यूज करायचे? एका गोष्टीची अगोदर एक गोष्ट झालेली असेल, माहिती आहे. म्हणजे जसं सॅटर्डे, फ्रायडे वाली कन्सेप्ट सांगितली. आणि दुसरी एक कन्सेप्ट काय असते? जस्ट समथिंग इस हॅपनिंग ॲट द सेम टाईम. त्याच्यानंतर जस्ट आफ्टर समथिंग हॅपन्ड पास्ट टेन्समध्ये. दोन्ही सिंपल पास्टमध्ये ठेवायच्या. म्हणजे काय, की जसं इन्व्हिजिलेटर क्लासमध्ये आले, तसं मुलांनी लिहायचं थांबवलं. ठीक आहे. म्हणजे जस्ट आफ्टर धिस समथिंग हॅपनिंग ठीक आहे. मग सिंपल पास्ट दोन्ही पण चालतात. तर हा पण करेक्ट आहे. ऑप्शन असेल ओन्ली बी. काही क्वेशनमध्ये, काही बुक्समध्ये आन्सर वेगळा आहे. ठीक आहे. बट आय फाउंड पर्सनली जो हा याचा आन्सर असेल सॉरी हा पण रॉंग राइट आहे. ए आणि बी. सॉरी गेला ए आणि बी. ए आणि बी. तर फर्स्ट आन्सर असेल. अंडरस्टूड? देन नेक्स्ट क्वेश्चन. This passenger train is about to leave at the station. हां, काय करायचं याला? हां, इथे क्वेश्चन आहे. ऑल द अबोव्ह स्टेटमेंट्स एक्सप्रेस द ॲक्शन इन द कशामध्ये आहे ॲक्शन टाकलंय? अबाउट टू लिव्ह म्हणजे सुटणार आहे. ट्रेन इज ऑन पॉइंट ऑफ लिव्हिंग ॲट द स्टेशन. तेच आहे, की सुटणारच आहे जस्ट. ठीक आहे. पॅसेंजर ट्रेन इज गोइंग टू लिव्ह जाणार आहे. पॅसेंजर ट्रेन माइट लीव्ह द स्टेशन सून. जाऊ शकते लवकरच. ठीक आहे. जाणार आहे. आता हे सिंपल प्रेझेंट आहे, की कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आहे किंवा आता जाणार आहे म्हणते. पहा, जस्ट सिंपल फ्युचर झाला ना, समोर जाणार आहे. फ्युचरमध्ये जाणार आहे ना. ही काय कंटिन्युअस ॲक्शन आहे का? नाहीये. प्रेझेंट सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आहे का? नाहीये. कंटिन्युअस ॲक्शन नाहीये. परफेक्ट आहे का ॲक्शन? फ्युचर परफेक्ट नाहीये. सिंपल फ्युचर टेन्स. देन नेक्स्ट क्वेश्चन. रीड द क्वेश्चन. ठीक आहे. पहा. वी डॅश फॉर यू फॉर 2 आवर्स. नाऊ पहा 2 आवर्स एक तर काय असू शकतं परफेक्ट टेन्स. फॉर टाईम एक्सप्रेशन आलेला आहे. कुठला पण परफेक्ट टेन्स चालतो किंवा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालतो. मग आता ह्याच्यामध्ये सांगा कुठलं चालेल? हॅव बीन वेटिंग पहिला परफेक्ट. सेकंड ऑप्शन असू शकतो का? नाही, नसणारच आहे. पुढे हॅव बीन वेटिंग नाही, नसणारच आहे. ठीक आहे. मग फोर्थ तर नन ऑफ द अबोव्ह. ऑप्शन कुठला असेल? हॅव बीन वेटिंग. आन्सर इज अ फर्स्ट. डन. देन नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हणतंय याच्यामध्ये? अंडरलाईन फॉर्म इन द सेंटेन्स अबोव्ह इज यूज्ड टू कन्वे. काय कन्वे करायचंय? मिलिटरी गोइंग टू ले अ ट्रॅप टू अरेस्ट द टेररिस्ट. ठीक आहे. पहा, इज गोइंग टू ते ॲक्शन केलेले नाहीत त्यांनी. पण ते करणार आहेत. ट्रॅप फसवणार आहेत ते. कोणाला? टेररिस्टला फसवण्यासाठी. ते फ्युचरमध्ये आहे. ठीक आहे. फ्युचरमध्ये आहे. फ्युचरमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पण वापरतात. कधी वापरतात? एखादी प्लॅन्ड ॲक्शन असेल ना, परफेक्ट फ्युचर प्लॅन्ड ॲक्शन असेल, नियर बाय फ्युचर प्लॅन्ड ॲक्शन त्याच्यासाठी असतो प्रेझेंट कंटिन्युअस. ठीक आहे. जस्ट नॉर्मल ॲक्शन असेल फ्युचरमधली म्हणजे इन जनरल स्पॉन्टेनियसली बोलायचं असेल तुम्हाला, सिंपल फ्युचर टेन्स. ठीक आहे. आणि एखादा प्लॅन शेड्यूल असेल, तर तो सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये पण फ्युचर शेड्यूल सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. म्हणजे पीएम लिव्हज जसं आपण स्टेशनवरती पाहतो. ट्रेन लिव्हज ॲट 6 पीएम असं डायरेक्टली येतं. ट्रेन लिव्हज येतं पहा. पण 6 पीएम समजा तुम्ही सकाळी ते पाहतोय जे 6 पीएम तर संध्याकाळचा टाईम आहे म्हणजे फ्युचरचा टाईम आहे. बट तरी पण ते कशात दिले? लिव्हज म्हणजे सिंपल प्रेझेंटमध्ये. सेम एखादा प्लॅन्ड नियर बाय फ्युचर ॲक्शन असेल तर तो कंटिन्युअस टेन्समध्ये असतो. अंडरस्टूड? इज गोइंग टू. हे कशात आहे? इंटेन्शन टू परफॉर्म सर्टन ॲक्शन इन नियर फ्युचर जे आत्ताच सांगितलंय. प्लॅन्ड ॲक्शनसाठी काय असतो? सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. जसं तुम्ही इव्हन पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये हेडलाईन पाहतो. पीएम मीट्स डोनाल्ड ट्रम्प टुमॉरो. पीएम मीट्स डोनाल्ड ट्रम्प टुमॉरो अशी हेडलाईन असते. नॉर्मल ठीक आहे. कारण प्लॅन्ड आहे. देन ॲक्शन इन अ रिमोट फ्युचर. ॲक्शन इन अ रिमोट फ्युचर हे सिंपल फ्युचरमध्ये पाहिजे. अ ग्रेट प्रोबॅबिलिटी हे पण म्हणजे सिंपल ह्याच्यामध्ये ठेवतो प्रेझेंटमध्ये किंवा सिंपल फ्युचर. तर पहिला ऑप्शन असेल याचा. कुठला आहे? ए ओन्ली. अंडरस्टूड? धिस इज द रूल. नाऊ क्वेश्चन नंबर 15. करेक्ट सेंटेन्स फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला. ही हॅज बीन वर्किंग फॉर 2 मंथ्स. ठीक आहे.
ही हॅज बीन वर्किंग फॉर 2 मंथ्स. टाईम एक्सप्रेशन आलाय आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. प्रेझेंट परफेक्ट बरोबर आहे. ही वॉज स्लेप्ट व्हेन द थीफ ब्रोक इन. ठीक आहे. आता पहा, जेव्हा ही वॉज स्लेप्ट म्हटलंय, ठीक आहे. पण कधी? जेव्हा चोर आतमध्ये आले होते, तेव्हा तो झोपला होता, झोपत होता असं चाललेलं मोस्टली. ठीक आहे. कारण वॉज प्लस विथरिक चालेल का? नाही. हे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये चालतं, बट हा पॅसिव्ह व्हॉईसमध्ये सेंटन्स नाहीये. तर ही वॉज स्लीपिंग व्हेन थीफ ब्रोक इन. ठीक आहे. तर हे पाहिजे होता. हा रॉंग आहे. ही हॅज गोन टू पुणे येस्टरडे. आता येस्टरडे टाईम दिलाय, पास्ट टाईम दिलाय. पास्ट टाईमला पण सेंटन्समध्ये मेन्शन असेल, तर तो कशात पाहिजे? सिंपल पास्ट टेन्समध्ये पाहिजे. ठीक आहे. तर हा सिंपल पास्टमध्ये आहे का? नाही. ही हॅज गोन नाही. ही वेंट येस्टरडे असं पाहिजे होता. नाही. ही हॅव गोन देअर लास्ट वीक. अगेन लास्ट वीक पास्ट टाईम आहे, तर ही वेंट देअर लास्ट वीक असं पाहिजे होता. नाही. सेंटन्स करेक्ट आहे. दॅट इज ऑप्शन फर्स्ट. ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन. ही हॅज बीन मिसिंग. कधीपासून? मी सांगितलं होतं सिन्स आणि फॉरचा एक आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलंय. सिन्स काय की समवेअर इट स्टार्टेड अँड गोइंग ऑन. आता तुम्ही पहा मंडे लास्ट, लास्ट मंडे पासून आणि चालूच आहे. सिन्स येणार की फॉर येणार? फॉर तर टाईम एक्सप्रेशनसाठी ड्युरिंग त्या टाईममध्ये काही चालू असेल तर ड्युरिंग तर नसणारच आहे, फॉर तर नसणारच आहे. फ्रॉम कसं असतं? फ्रॉम 5 टू 6, फ्रॉम 5 टू 10 असं जर का दोन्हीचं मध्ये द्यायचं असेल, तर तसा तेव्हा फ्रॉम यूज होतो. आणि मग एका पॉइंट पासून सुरू झाला आणि स्टिल गोइंग ऑन त्याच्यासाठी सिन्स यूज होतो. ऑप्शन काय असेल? सिन्स. देन नेक्स्ट क्वेश्चन पहा. बिफोर अक्षय केम टू बॉलिवूड, ही आता जेव्हा तो बॉलिवूडला येण्याच्या अगोदर हा काय करत होता फॉर 5 इयर्स? तो ही वॉज म्हणजे हॉटेलमध्ये काम करत होता. ठीक आहे. 5 वर्षापासून. म्हणजे समवेअर परफेक्ट करत पण होता. कधीतरी स्टार्ट केलं होतं. पहिला वर्ष झाला, दुसरा वर्ष झाला, तिसरा वर्ष झाला आणि समोर चालू पण होतं. 5 वर्ष. ठीक आहे. त्या टाईमला काम करत होता. कारण तो अजून बॉलिवूडमध्ये नव्हता आला. तर मग काय पाहिजे? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस कुठला असणार? हॅड बीन वर्किंग ऑप्शन. ठीक आहे. आन्सर फोर्थ आन्सर. देन नेक्स्ट क्वेश्चन पहा. शशिकला इज नॉट इव्हन अंडरस्टँडिंग द सिंपल इक्वेशन. नाऊ याच्यामध्ये काय करायचंय? सबस्टिट्यूट फाइंड आउट करायचंय याचा. पहा निगेटिव्ह सेंटेन्स आहे. इज नॉट इव्हन अंडरस्टँडिंग. इज प्लस आम्ही इज वर प्लस व्ही फोर दिलेला आहे. तर याचं मी दुसऱ्या फॉर्ममध्ये कसं बनवू शकतो? तर पहा शशिकला डोंट अंडरस्टँड इव्हन सिंपल. शशिकला इज अ थर्ड पर्सन नेम आणि थर्ड पर्सन सोबत डज लागतो, नॉट डू. ठीक आहे. तर डज नॉट असायला पाहिजे शशिकला सोबत. तर हा तर नसणारच आहे. ठीक आहे. मग डज नॉट इव्हन अंडरस्टँड हा एक ऑप्शन आहे. पण थर्ड आणि फोर्थ पण पहा. कॅन नॉट तर नसायला पाहिजे. पॉसिबिलिटीची काही गोष्ट चालली का नाही. हॅझंट इव्हन अंडरस्टँडिंग. हॅझंट प्लस व्ही फोर चालेल का? नाही. ऑप्शन काय असेल? सेकंड ऑप्शन. अंडरस्टूड? देन नेक्स्ट क्वेश्चन. लास्ट ऑगस्ट. फिल द ब्लँक आणि डॅश लास्ट ऑगस्ट. आता लास्ट ऑगस्ट म्हणजे काय? पास्ट टाईम आहे. पास्ट टाईम म्हणजे कशात पाहिजे? सिंपल पास्टमध्ये पाहिजे. व्हिजिटेड V2 पाहिजे. काय असणार? व्हिजिटेड. ठीक आहे. देन देन नेक्स्ट क्वेश्चन. डॅश आवर हॉटेल बिफोर इट स्टार्टेड रेनिंग. ठीक आहे. आता आम्ही हॉटेलला पोहोचलो म्हणजे पाऊस पडण्याच्या अगोदर आम्ही हॉटेलला पोहोचलो होतो. हे पास्ट टेन्समध्ये सांगायचंय. कारण इथे इट स्टार्टेड रेनिंग म्हटलंय. त्याच्या अगोदरच पोहोचले होते. एक सिंपल पास्ट आणि एक पास्ट परफेक्ट जी कन्सेप्ट सांगितलेली आहे. तर वी हॅड रिच्ड आवर हॉटेल असं पाहिजे. वी हॅड रिच्ड आवर हॉटेल. ठीक आहे. जे मी प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पण तुम्हाला सांगितली आहे. देन क्वेश्चन नंबर 21. now पहा. We have lived in this village since 1987. Have lived present perfect. ठीक आहे. Since time expression can be used in a perfect tense. हा आहे बरोबर आहे. ठीक आहे. We have been living in the village since. Again प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स टाईम एक्सप्रेशन चालतो. बरोबर आहे. वी आर लिव्हिंग.
कंटिन्युअस टेन्समध्ये टाइम एक्सप्रेशन चालेल का? नाही, सिन्स नाही चालणार. ए आणि बी कुठं आहे ऑप्शन? थर्ड. अंडरस्टूड? द नेक्स्ट क्वेश्चन. वर्ब इंडिकेट काय-काय वर्ब शो करतो? टाइम ऑफ एक्शन ऑब्व्हियसली शो करतोच. म्हणजे टाईम कधी पास्ट आहे की प्रेझेंट आहे की कधी चाललाय. कंटिन्युअस ऑफ एक्शन कंटिन्युअस म्हणजे आय एम रीडिंग. कंटिन्यूमध्ये चाललाय. तो पण शो करतो. ठीक आहे. ही वॉज रीडिंग. समवेअर इन द पास्ट इट वॉज गोइंग ऑन. तर कंटिन्युअन्स पण शो करतो. कंप्लीटनेस ऑफ एक्शन, परफेक्ट टेन्स, आय हॅव डन माय वर्क. म्हणजे कंप्लीट केलं मी काम. तर कंप्लीटनेस ऑफ एक्शन. तर काय असेल? A, B, C. All three are correct. Done. Then question number 23. The use of perfect tense in the above sentence is called. वरचा सेंटेन्स काय आहे? आय हॅव लिव्ड इन दिस हाऊस सिन्स 1982. रिझल्टिव्ह यूज आहे का? काही रिझल्ट शो करतो का? नाही. परफेक्ट ऑफ एक्सपिरियन्स ठीक आहे. आय हॅव लिव्ड म्हणजे हां, परफेक्ट झालंय म्हणजे मी राहिलेला आहे, कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. हा चालतो. कंटिन्यूटिव्ह यूज आय एम लिव्हिंग असं म्हटलंय का? नाही. कंटिन्यूटिव्ह यूज पण नाही चालणार. इन्क्लुझिव्ह यूज म्हणजे समाविष्ट करून घेणारा. ते त्याच्याबद्दल काही गोष्ट चालली आहे का? मी हाऊसमध्ये राहतोय असं मध्ये वगैरे काय चाललंय का? इन्क्लुझिव्ह नाही चाललं. परफेक्ट ऑफ एक्सपिरियन्स. ते हां, मी ह्या घरामध्ये 5 वर्ष म्हणजे 1982 पासून माझा एक्सपिरियन्स चालू आहे आणि परफेक्टमध्ये चालू आहे. वी हॅव लिव्ड परफेक्ट. ओके. हं. देन नेक्स्ट क्वेश्चन. Ima dash Graham when she was going out with his friend. Now पहा, was going out. ते पास्टमध्ये जेव्हा जात होती तेव्हा ती भेटली कोणाला? असं म्हणायचं. भेटली म्हणजे काय? सिंपल पास्ट. मेट, मेट पाहिजे. हॅज मेट हे तर सगळे चालेल का? नाही चालणार. आणि हा हॅड मेट नाही चालणार. त्याच्या अगोदर कुठलीतरी ॲक्शन माहिती पाहिजे. मेट. ओके. डन. नेक्स्ट क्वेश्चन. लास्ट क्वेश्चन हा तुमचा, की शी गॉट अप व्हेन द अलार्म क्लॉक वेंट ऑफ. ठीक आहे. ते हा पहा. गॉट अप काय आहे? सिंपल पास्ट V2. वेंट ऑफ बरोबर आहे. जेव्हा अलार्म बंद झाला तेव्हा ती उठली. एकाच टाईमला अलार्म बंद झाला आणि ती उठली. असं. दोन्ही सिंपल पास्टमध्ये चालतं. ठीक आहे. बरोबर आहे. वी व्हिजिटेड स्पेन 3 टाइम्स लास्ट इयर. लास्ट इयर म्हणजे काय झाला? पास्ट टाईम झाला आणि पास्ट टाईम सोबत V2 लागलेला आहे. सेकंड वर्बचा म्हणजे सिंपल प्रेझेंट सिंपल पास्ट टेन्समध्ये पाहिजे सॉरी. ठीक आहे. सिंपल पास्ट टेन्समध्ये आहे. दोन्ही सेंटेन्स बरोबर आहेत. बोथ सेंटेन्स आर करेक्ट. करेक्ट. दिस इज द ऑप्शन 4. अंडरस्टूड? हे होते आजचे आपले 25 क्वेशन्स टेन्स वरती. अजून आपण क्वेशन्स डिस्कस करणार आहात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कंडिशनल सेंटेन्स वरती आणि वी हॅव स्टार्टेड विथ द 25 क्वेशन्स. वी विल डिस्कस मेनी मोर. ठीक आहे. आणि तुम्हाला कुठल्या टॉपिक बद्दल काही असतील तर कमेंट करून यू कॅन सजेस्ट टू अस. ओके. थँक यू.